नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला ओल्या मटारचे पराठे दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। पराठ्यासाठी लागणारे आपले साहित्य: अर्धा किलो मटार, त्या मी अर्धा किलो शेंगा आणल्या, त्या सोलून घेतल्या, म्हणजे आपला मटार हा अर्धा किलो आहे। कोथिंबीर, गव्हाचे पीठ, कढीपत्ता, आलं लसूण, मिरचीचे काप, तीळ आणि चाट मसाला। हे बघा, आधी पराठ्याचं पीठ मळून घेते मी। गव्हाचं पीठ घेतलं, एक बाउल घेतलं, म्हणजे हे पीठ आहे, पावशेर पीठ आहे, 250 ग्रॅम पीठ आहे। आता आपण चवीनुसार थोडं याच्यात मीठ घालूया। थोडी मी याच्यात कोथिंबीर घालणार आहे, म्हणजे आपले पराठे छान दिसणार। आणि थोडे तीळ घालणार आहे याच्यामध्ये, आणि थोडं तेल याच्यामध्ये, म्हणजे तेल क्रिस्पी होण्यासाठी तेल घालायचं जरा। आता हे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार। म्हणजे आधी आपण वाटणची तयारी करण्याच्या आधी कणिक मळली ना, तर काय ते कणिक छान मुरल्या जाणार आणि आपले पराठे छान होणार। नाही पातळ करायची कणिक, नाही एकदम घट्ट करायची, मीडियम कणिक मळायची। हे बघा, कणिक आपल्या मुठीने अशी करायची, म्हणजे छान ते मऊगार होते बघा, अशी करायची छान। झाली आता कणिक मळून। आता याच्यामध्ये थोडं वरती तेल टाकून आपण ठेवू, याच्यावर थोडं तेल टाकून घेऊ, असं ठेवून देऊयाला, झाकून ठेवू आपण। आता तेव्हा पॅन ठेवला मी गरम करायला। आता याच्यात आपण मटारचं सारण तयार करूया, मटार भाजून घेऊया। तेल टाकते मी याच्यामध्ये, पॅन गरम झाला आपला। असं तेल पूर्ण पॅनवर करून टाकू असं। आणि आता याच्यामध्ये आधी 1 चम्मच मी जिरं घातलं, नंतर हे आलं घातलं, लसूण घातलं 10-12 पाकळ्या। तेव्हा मटार टाकून घेता येईल याच्यामध्ये। याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे, 10-12 पाकळ्या घेतल्या कढीपत्त्याचे, 10-12 पानं घेतले, आणि मिरच्याचे काप घेतले, ते पण टाकणार आहे मी याच्यातच। आता हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्या वाटाण्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाणार आहे का ते भाजल्याने। बारीक आचेवरच भाजायचे, मोठ्या आचेवर नाही, ते भाजून घ्यायचे छान। हे मटार आपण झाकण ठेवून याला थोडी वाफून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे। बघा, झाकण ठेवते मी। हे बघा, झाले आपले मटार। आता याच्यात आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया। झाले, शिजले आपले मटार। आता बाकीचे मसाले टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये एक एक। आधी हे चाट मसाला टाकला, एक गरम मसाला, आणि हे जरा कांदा लसूण मसाला टाकते, हे धने पावडर, हे हळद, आणि हे आपलं तिखट, साधं तिखट आपलं थोडं, आणि हे चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी। आता हे आपल्याला असं परतून घ्यायचं जरा, आणि नंतर थोडं आणखी थोड्या वेळानं 5 मिनिटासाठी, 4-5 मिनिटासाठी परत झाकण ठेवणार आहे, म्हणजे हा मसाल्याचा पूर्ण स्वाद ह्याच्यामध्ये उतरणार आहे मटारमध्ये।
असं. आणि याच्यावर आता मी झाकण ठेवून घेणार आहे असं. आपले मसाले कसे झाले हे बघूया आता. झाकण काढलं मी, आता बघू. छान मसाले एकजीव झाले बघा मटारमध्ये. आणि किती सुंदर सुगंध सुटला, किती छान सुगंध सुटला याचा बघा. किती छान, सगळं छान झालेलं आहे. सगळं भाजल्या गेलेलं आहे. मिरची पण भाजल्या गेलेली आहे बघा. हे लसूण पण भाजल्या गेलेलं आहे. आता आपण हे गार होऊ देणार आहे मी. आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमधून काढून घेणार आहे छान बारीक. मटार गार झाले आपले. आता आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. मी थोडी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरने काय छान चव येते मटारला. आता मटार घालते मी. कणिक छान मऊ झाली आपली बघा. छान झाली मऊ बघा. आता याच्यात मी थोडं तेल हे करून असं तेल हे करते. थोडं त्याला आणखी हाताने हे करून घेते, चोळून घेते जरा हाताने असं असं चोळून घेते. छान मस्त मऊ झाली कणिक. आता हे बाजूला ठेवते आणि तुम्हाला सारण दाखवते. सारण पण बघा आपलं छान मऊगार झालेलं आहे. कोथिंबीर टाकली ना त्याच्यामुळे आणखीनच मऊ वाटत आहे. ते छान पराठे होणार आपले. चला तर आपण पराठ्याला सुरुवात करूया. आधी मी याचे गोळे करणार आहे आणि नंतर पराठे करणार आहे. हे बघा मी सारणचे गोळे करून तयार ठेवलेले आहे. आणि आता आपण पराठा करायला सुरुवात करू. मी एवढा गोळा घेतलेला आहे. आता पराठे करणार आहे मी. आधी चपाती लाटून घेणार आहे एक मोठी. पातळ चपाती लाटणार आहे. हे बघा इथपर्यंत अशी पातळ चपाती लाटून घ्यायची. आणि आता याच्यावर आपण तेल लावून घेणार आहे. याला मी त्या चपातीला जरा तेल लावून, म्हणजे आपलं सारण त्याच्यावर बसलं पाहिजे व्यवस्थित, म्हणून तेल लावून घेणार आहे. आणि आता हे सारण मी लावून घेणार आहे याच्यावर असं छान. असं लावून घेणार आहे. आणि आपण तिकोडे पराठे करणार आहे बरं काय. आणि आता मी इथे ह्या सुरीने अशी काप करून घेणार आहे. इथे असे चिरा. आणि आता हे असं हे करणार आहे मी. छान दाबून घ्यायचं त्याला, म्हणजे सारण बाहेर नको निघायला. आता हे दाबून घ्यायचं असंच. आणि आता हे असं करून घ्यायचं. छान त्याला असं दाबून घ्यायचं. आणि आता आपण हे थोडी कणिक लावून याला लाटून घेणार आहे. लाटताना आपल्या हलकाच हाताने लाटायची, कारण त्याच्यात सारण भरलेलं आहे आपण, त्याच्यामुळे जोरात नाही लाटायची. छान पराठा झाला आपला. आता हे तवा गरम झालेला आहे. आता तव्यावर टाकणार आहे मी. याची कणिक आहे ना ते अशी काढून घेणार आहे. जरा लागलेली जास्तीची एक्स्ट्राची आता ह्याच प्रकारे मी बाकीचे पण पराठे करून घेणार आहे. तेल लावून भाजून घेत आहे मी छान पराठा. तर असा पलटी करून घेणार आहे. तुम्ही तूप लावा, बटर लावा, काही लावलं तरी चालेल. मी तेल लावत आहे.
असा पूर्ण भाजून घ्यायचे कडकड छान. पराठा छान क्रिस्पी होते छान. बघा छान झाला आपला पराठा. आता मी ह्या काढून घेते आणि आता हा पण टाकते तसाच. आता ह्याच प्रमाणे मी बाकीचे करून घेणार आहे. हे बघा झाले आपले पराठे, मटारचे पराठे. बघा छान पूर्ण आतपर्यंत गेलेलं आहे सारण आपलं. बघा तुम्ही पण ट्राय करा घरी. झाले आपले मटारचे पराठे तयार. मी याच्यासोबत खायला हिरवी चटणी केली आणि थोडा सॉस ठेवलेला आहे. तर हिरव्या चटणीची मी रेसिपी दाखवली नाही कारण व्हिडिओ आपला मोठा झाला असता, त्याच्यामुळे दाखवली नाही मी. तर हे चटणीचा व्हिडिओ मी ब्रेड सेव पॅटीस म्हणून मी एक रेसिपी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये ही चटणी दाखवली आहे. एकदम सरळ सोपी पद्धतीने दाखवली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि चॅनल